नवीन शैक्षणिक वर्षासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. यंदा करोनामुळे आपल्याला ऑनलाईन शिकणं भाग पडत आहे, पण याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे व्हिडिओ परत परत पाहू शकाल आणि जर नाही समजलं तर रिपीट करून दुसऱ्या वेळेस ऐकता येईल, तिसऱ्या वेळेस ऐकता येईल आणि तुम्हाला ते समजावून घेता येईल. वर्गामध्ये तसं होत नव्हतं. व्हिडिओ तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही किती वेळा पण ऐकू शकता. तर आता SYBSC मध्ये सेमिस्टर पहिल्यांदा म्हणजे सेमिस्टर फर्स्टमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये पेपर फर्स्ट जो आहे तो फिजिओलॉजी तुम्हाला आहे. फिजिओलॉजी हा जो कोर्स आहे हा कोर्स खूप उपयुक्त आहे. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी कशा होतात हे आपल्याला समजतं. फिजिओलॉजीमध्ये या सगळ्या गोष्टींचं डिटेल स्टडी आहे. फॉर एक्झाम्पल डायजेशन कसं होतं, म्हणजे पचन कसं होतं, अन्नाचं पचन कसं होतं. तर आपण कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे अन्नपदार्थ खातो. कार्बोहायड्रेट म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू. फॅट म्हणजे तेल, तूप, करडई, सोयाबीन, तीळ म्हणजे फॅट. प्रोटीन म्हणजे डाळी. ह्या डाळींचं म्हणजे प्रोटीनचं पोटामध्ये गेल्यावरती काय होतं, त्याच्यामध्ये पाचक रस मिसळतो आणि तो पाचक रस मिसळून त्याच्यापासून अॅमिनो ॲसिड तयार होतात प्रोटीनपासून. हे सगळं आपल्याला फिजिओलॉजीमध्ये शिकायला मिळतं. फिजिओलॉजी अशा रीतीने तुम्हाला शरीरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक नॉलेज देते. आपण हवा आतमध्ये घेतो तर त्यातून कोणता वायू आतमध्ये घेतो, त्या वायूचा शरीराला उपयोग काय, त्या वायूमुळे शरीरामध्ये कुठली प्रक्रिया होते, हे सगळं तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये शिकायला मिळेल. पचलेल्या अन्नाचं आपल्या शरीरामध्ये काय होतं, पचलेल्या अन्नाचं आपल्या शरीरामध्ये ऊर्जेमध्ये रूपांतर कसं होतं आणि ती या ऊर्जेमुळे शरीर कसं चालतं, हे सगळं तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये शिकायला मिळेल. आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण कसं होतं, हृदय कसं चालतं, नर्वस सिस्टीम कशी चालते, प्रत्येक पेशीला ऊर्जा कशी मिळते, आपल्या शरीरामध्ये नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट कसे तयार होतात, ते नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट किडनीमध्ये बाहेर कसे टाकले जातात आणि त्या नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट हे किडनीमध्ये सेपरेट होऊन आपल्या शरीरातून बाहेर कसे पडतात, हे सगळं तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये शिकायला मिळेल. तर एकंदरीमध्ये फिजिओलॉजी हा फार उपयुक्त असा कोर्स आहे. तर ह्या फिजिओलॉजी कोर्समध्ये तुमचा पहिलं युनिट आहे नर्व आणि मसल. नर्व हा भाग नर्वस सिस्टीमशी संबंधित आहे आणि मसल्स म्हणजे स्नायू. नर्व म्हणजे मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था. नर्वस सिस्टीम आपले पूर्ण बॉडी कंट्रोल करण्याचं काम करते आणि पूर्ण बॉडी कंट्रोल हा नर्वस सिस्टीमने घडवून आणला. नर्वस सिस्टीम आपल्या शरीरातली प्रत्येक प्रक्रिया, प्रत्येक घटना ही नर्वस सिस्टीमच्या ऑर्डरने होत असते. नर्वस सिस्टीमच्या ऑर्डर शिवाय आपल्या शरीरामध्ये काहीही होत नाही. तर ही नर्व आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आणि मसल्स त्याच्यानंतर येईल, स्नायू. या नर्व मध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे स्टिम्युलस. स्टिम्युलस हा सिंगल शब्द आहे, म्हणजे एक स्टिम्युलस आणि स्टिम्युलाय म्हणजे अनेक स्टिम्युलाय. तर स्टिम्युलाय म्हणजे काय, तर आपल्या नर्व मधून संदेश इकडून तिकडे जो जातो त्या संदेशाला स्टिम्युलाय असं म्हणतात. तो संदेश म्हणजे स्टिम्युलाय. नर्व मधून जाणाऱ्या संदेशाला स्टिम्युलाय असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये नर्व्स जशा असतात तसे गँग्लिया असतो, ब्रेन असतो, स्पायनल कॉर्ड असतो,
असे वेगळे वेगळे आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीमचे पार्ट आहेत. तर हे नर्वस सिस्टीमचे पार्ट, तर तो एक नर्व टिश्यू असतो, नर्वस टिश्यू असतो. त्या टिश्यू पासून नर्वस सिस्टीम बनलेली असते. आणि नर्वस टिश्यू जो आहे तो नर्वस सिस्टीमचा असतो आणि त्याच्यामध्ये नर्व्स असतात, नर्व सेल्स असतात किंवा न्यूरॉन्स असतात. त्याच्यामध्ये न्यूरॉन्स आणि नर्व्स असतात, त्याला नर्वस टिश्यू आपण म्हणतो. हा नर्वस टिश्यू काय करत असतो, तर आपल्या शरीरामध्ये इम्पल्सेस कंडक्ट करण्याचं काम करत असतो. इम्पल्सेस म्हणजे ते इलेक्ट्रिकल पोटेन्शियलच्या रूपामध्ये असतात. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे आपल्या आपल्या घरामध्ये जो प्लग असतो, त्या प्लगमध्ये आपण पिन खोसतो. त्या प्लगमध्ये 2 पॉईंट असतात. त्या 2 पॉईंटमध्ये एक पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह असतो. या 2 पॉईंटमध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये इलेक्ट्रिक दाबाचा जितका फरक असतो त्या फरकाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतात. आणि ते आपल्या घरामध्ये 230 ते 260 व्होल्ट असतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्होल्टमध्ये मोजतात. तर तसं इलेक्ट्रिक पोटेन्शियल या नर्वमधून वाहत असतं. त्याला आपण इम्पल्स म्हणतो किंवा स्टिम्युलस म्हणतो. आणि त्याच्यामुळे मसल्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि मसल्सकडून आपल्या शरीरामधून काम करून घेतलं जातं. तर नर्व्स ह्या इम्पल्स कंडक्ट करण्याचं काम करतात आणि हे इम्पल्सेस जे आहेत हे या नर्व्समधून जातात. तर ह्या नर्वमध्ये न्यूरॉन्स असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन म्हणजे काय, तर नर्व सेल. नर्व सेल पासून म्हणजे न्यूरॉन पासून नर्व बनलेली असते. नर्व पासून नर्वस टिश्यू बनलेला असतो आणि नर्वस टिश्यू पासून नर्वस सिस्टीम बनते. ती आपल्या शरीरामधली एक सिस्टीम आहे, सगळ्यात मोठी सिस्टीम आणि सगळ्यात हायर सिस्टीम, नर्वस सिस्टीम. तर ह्या नर्वच्या आजूबाजूला त्या नर्वला प्रोटेक्शन देण्यासाठी एक कनेक्टिव्ह टिश्यूचं शीथ असतं. त्या शीथला म्हणतात इपिन्युरियम. इपिन्युरियम म्हणजे नर्वच्या आजूबाजूला असलेलं कनेक्टिव्ह टिश्यूचं शीथ. त्या शीथमुळे त्या नर्वला प्रोटेक्शन मिळतं, त्या नर्वला डॅमेजपासून वाचवलं जातं. तर दॅट इज इपिन्युरियम. आणि दोन नर्वच्या आजूबाजूला जे असतं ते पेरिन्युरियम असतं आणि यांच्या सगळ्यात आतमध्ये जे असतं ते एंडोन्युरियम असतं. थोडक्यात हे इपिन्युरियम, पेरिन्युरियम आणि एंडोन्युरियम काय आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यूचं शीथ आहे. कनेक्टिव्ह टिश्यू नावाचा एक टिश्यू आपल्या शरीरामध्ये असतो जो सगळ्या अवयवांना जोडण्याचं काम करत असतो. सगळे अवयव जोडलेले असतात, त्यामुळे ते अवयव इकडे तिकडे जात नाही, आपल्या आपल्या जागेवर राहतात. आपण कितीही धावलो किंवा झोपलो तरी पण ते सगळे अवयव आपल्या जागेवरच्या जागेवर असतात, कारण ते कनेक्टिव्ह टिश्यूने बांधलेले असतात. जसा नर्वस टिश्यू असतो तसा दुसऱ्या प्रकारचा टिश्यू हा कनेक्टिव्ह टिश्यू असतो आणि त्या कनेक्टिव्ह टिश्यू पासून हे इपिन्युरियम, पेरिन्युरियम आणि एंडोन्युरियम बनलेलं असतं. त्याच्यामुळे नर्वस सिस्टीमच्या ज्या नर्व्स असतात त्या नर्व्सला प्रोटेक्शन मिळतं. तर ही जी नर्वस सिस्टीम आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे असते, ह्या नर्वस सिस्टीमचे 3 पार्ट पडतात. एक CNS, दुसरं PNS आणि तिसरं इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम. CNS म्हणजे काय, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे 2 पार्ट येतात. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेनचं फंक्शन आणि स्पायनल कॉर्डचं फंक्शन असतं आणि ही शरीराच्या मध्यभागी असते, म्हणून त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. दुसरी नर्वस सिस्टीम जी आहे, म्हणजे दुसऱ्या नर्वस सिस्टीमचा दुसरा पार्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आजूबाजूला असते. ही सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आजूबाजूला कशी असते, तर ब्रेन पासून 10 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नर्व्स निघतात. या 10 नर्व्स ज्या असतात, या 10 नर्व्स
ह्या क्रॅनियल नर्व आपण त्याला म्हणतो. या नर्व्सना काय म्हणतात? क्रॅनियल नर्व्स. तर क्रॅनियल नर्व्स ह्या क्रॅनियल असं नाव त्याला का बरं दिलंय? तर ब्रेन आपला एका कवटीमध्ये बंद असतो. ती जी कवटी असते त्या कवटीचं नाव आहे क्रॅनियम. त्या आपल्याला नर्व्स जे दिसतात त्या नर्व ब्रेन पासून निघालेल्या आहे असं आपल्याला दिसत नाही. ते आपल्याला वाटतं की बुवा या क्रॅनियम मधूनच निघालेल्या आहे, म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे क्रॅनियल नर्व्स. ब्रेन नर्व्स असं नाही म्हणत आपण, क्रॅनियल नर्व्स म्हणतो. कारण आपल्याला डोक्यामध्ये पहिल्यांदा क्रॅनियमच दिसतं. ब्रेन हा क्रॅनियमच्या आतमध्ये असतो, म्हणजे हाडाच्या कवटीच्या आतमध्ये असतो. तर क्रॅनियम पासून ज्या निघालेल्या आहेत त्या क्रॅनियल नर्व्स, त्या ऍक्च्युअली ब्रेन पासून निघालेल्या असतात, मध्ये त्या ब्रेन पर्यंत गेलेल्या असतात क्रॅनियम मध्ये. ओके, सो ह्या क्रॅनियल नर्व्स ह्या ब्रेन पासून निघालेल्या असतात. तसंच स्पायनल कॉर्ड पासून स्पायनल नर्व निघालेल्या असतात. प्रत्येक व्हर्टिब्रीच्या मध्ये नर्व्स निघालेले असते. ती नर्व आपल्या शरीरामध्ये पूर्ण फिरलेली असते आणि शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागांना त्या नर्व्स पोचलेल्या असतात. तर ह्या स्पायनल नर्व आणि क्रॅनियल नर्व या दोघं ज्या असतात या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये येतात. ही दुसऱ्या प्रकारची नर्वस सिस्टीम आहे, किंवा नर्वस सिस्टीमचा हा दुसरा पार्ट आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे ही क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स यांच्यापासून बनलेली असते. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला ही असते. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हा मध्यभागी असतो, म्हणून त्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटलेलं आहे. या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आजूबाजूला असतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला असतात स्पायनल नर्व आणि क्रॅनियल नर्व, म्हणून आपण यांना पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये टाकलेलं आहे. जसं तिसरी नर्वस सिस्टीमचा जो तिसरा पार्ट आहे, तर तिसऱ्या पार्टला म्हणतो आपण इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम. इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम जी असते याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं दुसरं नाव आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय? तर ही ऑटोमॅटिक असते, ही स्वतःच चालते. जन्माला माणूस आल्यापासून तर मरेस्तोपर्यंत इनव्हॉलंटरी सिस्टीम ही स्वतः चालत असते. आणि ह्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जर समजा आपण काही विचार केला की बुवा आपण असं करावं, तर असं आपल्याला इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम मध्ये काहीही करता येत नाही. इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम मध्ये आपल्या इच्छेनुसार काम होत नाही. इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम जी आहे ती आपल्या स्वतःच्या इच्छेने आपलं त्याचं जे स्वतःचं काम ठरलेलं आहे ते काम ती स्वतःच करत असते. आपल्या इच्छेचा त्याच्यामध्ये काहीही भाग नसतो, किंवा आपण आपल्या इच्छेनुसार इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीमला कंट्रोल करू शकत नाही. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला आपण आपल्या इच्छेनुसार कंट्रोल करू शकत नाही, ती तिचीच चालते. फॉर एक्झाम्पल हार्टबीट जे होतं, तर आपण असं जर समजा म्हटलं की बा फार दम लागला आहे, हार्ट आता थोडंसं हळूहळू चाल, तर आपण त्याचं चालणं जे आहे ते हळूहळू करू नाही शकत. आपण ते जास्त त्याच्यावरती मॅनिप्युलेशन नाही करू शकत. ते आपल्या स्पीडने चालत असतं आणि ते आपल्या स्पीडनेच चालणार. आपण हार्ट थांबवू नाही शकत. आपल्याला जर असं वाटलं की बा आता हार्ट थांबलं पाहिजे 2 मिनिटं, तर आपण हार्ट थांबवू नाही शकत. ते इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीमच्या ॲक्शनने ऑटोमॅटिक चालूच राहणार. ते आपण आर्टिफिशियली आता थांबवायला लागलेत हार्ट, पण आपण आपल्या कंट्रोलने नाही थांबवू शकत. तसंच आपल्या शरीरामध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट असते, म्हणजे आपलं अन्न आपल्या अन्ननलिकेतून पुढे जात असतं. ते अन्न उलटं कधीच येत नाही. पेरिस्टाल्टिक मुवमेंट जी आहे हे सुद्धा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा भाग आहे. पेरिस्टाल्सिस ही जी मुवमेंट आहे ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा भाग आहे, आणि या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे अन्न नेहमी पुढे जातं, उलटं कधीही येत नाही. उलटीच्या वेळेस एकदम आजारी असताना, नॉर्मल कंडिशन नसते आजारी असणं, म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये फक्त पेरिस्टाल्सिस जे आहे ते रिव्हर्स होतं. नॉर्मल कंडिशनमध्ये पेरिस्टाल्सिस नेहमी अन्न पुढे ढकलण्याचंच काम करत असतं. तर अशी ही इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम आहे ज्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो. ती सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे, ती जी चालत असते. ओके, तर हे नर्वस सिस्टीमचे 3 पार्ट झाले, CNS, PNS आणि इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम. याचा फुल फॉर्म एकदा परत सांगतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम
त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असतो. पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स असतात. आणि इन्व्हॉलंटरी नर्वस सिस्टीम, ज्या नर्वस सिस्टीममध्ये आपला स्वतःचा कंट्रोल नसतो, ती तिची चालत असते, त्याला इन्व्हॉलंटरी नर्वस सिस्टीम असं म्हणतात. नाव टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्स म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. न्यूरॉन म्हणजे नर्व सेल. नर्वमध्ये जी सेल असते त्याला नर्व सेल म्हणजे न्यूरॉन म्हणतो आपण. ही सगळ्यात मोठी सेल आहे आपल्या शरीरामधली आणि एकदम स्पेशलाइज्ड सेल आहे. तर ह्या न्यूरॉनचे टाइप्स पडतात. तर सेन्सरी न्यूरॉन, मोटार न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन असे याचे पार्ट पडतात. तर आता हे पार्ट कसे पडलेले आहेत तर हे आपण पाहू. सेन्सरी न्यूरॉन हा पहिला पार्ट. सेन्सरी न्यूरॉन समजून घेण्याच्या आधी आपल्याला सेन्स ऑर्गन काय हे समजून घ्यावं लागेल. नर्वस सिस्टीम मध्ये सेन्स ऑर्गन नावाचा एक फार महत्वाचा भाग आहे. तो महत्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला जे सेन्स येतात. सेन्स म्हणजे काय तर आपल्या शरीराला काही संवेदना होतात. संवेदना, त्या संवेदनांना सेन्स असं आपण म्हणतो. त्या संवेदना कोणत्या कोणत्या होतात तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला ऐकू येतो म्हणजे आवाजाची संवेदना होते. नंतर आपल्या शरीरामध्ये आपल्याला डोळ्यांनी दिसतं म्हणजे आपण पाहू शकतो, त्याच्यामध्ये प्रकाशाची संवेदना होते. आपल्या नाकामध्ये वासाची संवेदना होते. आपल्या जिभेवरती चवेची संवेदना होते. जर आपण तिखट पदार्थ खाल्ले तर आपल्याला खूप आपण बापरे किती तिखट आहे किती तिखट आहे असं करतो. ती संवेदना आपल्याला तिखटाची मिळते म्हणून आपण तसं करतो. तसंच आपल्या शरीराला जर समजा कोणी बोट टोचलं तर आपल्याला जाणवतं की बाबा आपल्या शरीराला बोट टोचलंय. आपल्या पायांना काटा टोचलं तर आपल्याला जाणवतं की आपल्या पायात काटा टोचलाय. ही स्पर्शाची संवेदना असते. आपण जर समजा दगडावरती झोपलो तर आपल्याला शरीराला रखरखीत लागतं, टोचतं आणि आपण मऊ मऊ गादीवर जर झोपलो तर आपल्याला चांगलं वाटतं एकदम. ही स्पर्शाची संवेदना आहे. तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 संवेदना माणूस घेत असतो किंवा प्राणी घेत असतात. तर ह्या प्रत्येक संवेदनेसाठी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे ऑर्गन निर्माण केलेले आहेत. ते ऑर्गन म्हणजे अवयव, ते ऑर्गन म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स. ओके, ते ऑर्गन म्हणजे काय सेन्सरी ऑर्गन्स. तर हे सेन्सरी ऑर्गन कोणते आहेत आपल्या शरीरामध्ये तर आपण शब्द ऐकतो. कशाने ऐकतो? कानाने ऐकतो. सो इयर इज वन सेन्स ऑर्गन. स्पर्श आपल्याला कोणामुळे मिळतो? त्वचेमुळे मिळतो. सो स्किन इज सेकंड सेन्सरी ऑर्गन. रूप आपण कोणामुळे पाहतो तर डोळ्यांमुळे आपण रूप पाहतो. ओके, तर आय इज थर्ड सेन्सरी ऑर्गन. रस म्हणजे आपल्याला चव कोणामुळे कळते तर जिभेमुळे आपल्याला चव कळते. तर टंग इज फोर्थ सेन्सरी ऑर्गन. आणि गंध म्हणजे वास येतो आपल्याला. वास कोणामुळे येतो आपल्याला तर नाकामुळे वास येतो म्हणून नोज इज अ फिफ्थ सेन्सरी ऑर्गन. सो इयर, नोज, टंग, स्किन आणि आय हे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत 5. आणि या सेन्सरी ऑर्गन पासून आपल्याला सेन्स ऑफ लाईट, सेन्स ऑफ साऊंड, सेन्स ऑफ टेस्ट, सेन्स ऑफ टच आणि कोणता राहिला सेन्स ऑफ स्मेल असे 5 प्रकारचे संवेदना आपल्या शरीराला कळतात. तर हे 5 सेन्स ऑर्गन आहे. तर सेन्सरी न्यूरॉन कोणाला म्हणायचं तर ह्या सेन्सरी ऑर्गन पासून ब्रेनकडे किंवा स्पायनल कॉर्डकडे जो संवेदना म्हणजे स्टिम्युलाय घेऊन जातो, या स्टिम्युलाय घेऊन जाण्याचं काम जो करतो कोणाकडून? सेन्स ऑर्गन कडून. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डकडे स्टिम्युलस जो घेऊन जातो किंवा इम्पल्स जो घेऊन जातो त्या नर्वला किंवा त्या न्यूरॉनला म्हणतात सेन्सरी न्यूरॉन. मला लक्षात. नाऊ सेकंड इज मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन काय करतो? मोटार न्यूरॉन हा
ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडून ऑर्डर घेतो आणि मसल्सकडे जातो आणि मसल्सला सांगतो की तुम्ही टाचणी टोचलेली आहे, पटकन हात मागे घ्या. तर लगेच आपला हात मागे येतो. तो हात मागे कसा येतो, तर मोटार न्यूरॉन मधून आलेल्या ऑर्डरमुळे तो हात जो आहे तो मागे येतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज मोटार न्यूरॉन. म्हणजे त्याच्यातनं ऑर्डर येते. सेन्सरी न्यूरॉन मधून संदेश जातो, म्हणजे सेन्सरी न्यूरॉन मधून सेन्स जातो आणि मोटार न्यूरॉन मधून ऑर्डर येते. ती ऑर्डर मसल्सला, म्हणजे सेन्स ऑर्गन कडून ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडे जाणाऱ्या संदेशाला जो घेऊन जातो, ती जी नर्व असते किंवा तो जो न्यूरॉन असतो त्याला सेन्सरी न्यूरॉन असं म्हणतात. आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडून मसल्सकडे जाणारा जो संदेश असतो, तो संदेश जी नर्व घेऊन जाते किंवा जो न्यूरॉन घेऊन जातो त्याला मोटार न्यूरॉन असं म्हणतात. ओके. तिसरा जो आहे असोसिएशन न्यूरॉन. हा असोसिएशन न्यूरॉन ह्या दोघांनी बनलेला असतो. सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन दोघे एकत्र असतात एका नर्व मध्ये आणि म्हणून त्याला असोसिएशन न्यूरॉन असं म्हटलेलं आहे. दुसरा याला शब्द आहे मिक्स्ड न्यूरॉन. मिक्स्ड न्यूरॉन म्हणजे त्याच्यामध्ये सेन्सरी नर्व पण असते आणि मोटार नर्व पण असते, किंवा सेन्सरी न्यूरॉन पण असतो आणि मोटार न्यूरॉन पण असतो. तर म्हणून याला असोसिएशन न्यूरॉन असं म्हणतात. दोघांचे असोसिएशन त्याच्यामध्ये असते, सेन्सरी न्यूरॉन आणि मोटार न्यूरॉन, म्हणून त्याला असोसिएशन न्यूरॉन. पुढची स्लाइड आपण बघू. पुढची स्लाइड आहे स्ट्रक्चर ऑफ नर्व सेल ऑफ न्यूरॉन. तर हे जे न्यूरॉन असतात, आपण बघितले 3 प्रकारचे न्यूरॉन. हे न्यूरॉन कसे बनलेले असतात, कशामुळे बनलेले असतात, हे आपल्याला पाहायचं आहे या स्लाइडमध्ये. तर आपण जसं प्रोकॉरियोटिक सेलचं स्ट्रक्चर पाहिलं किंवा युकॉरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघितलं, तसं न्यूरॉनचं पण आपल्याला स्ट्रक्चर पाहिलं. जनरल न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं. ओके. तर तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं, हे न्यूरॉन काय करत असतात, तर ते स्टिम्युलस ट्रान्सफर करायचं काम करत असतात. म्हणजे संदेश इकडनं तिकडे घेऊन जातात, सेन्स ऑर्गनकडून ब्रेन आणि स्पायनल कॉर्डकडे, आणि स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडून मसल्सकडे, असं संदेश घेऊन जाण्याचं काम न्यूरॉन करत असतं. अजून एक गोष्ट याच्यामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या ग्लँड असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या घशामध्ये सलायव्हरी ग्लँड आहे, आपल्या छातीमध्ये लिव्हर आहे, पॅन्क्रियाज आहे, नंतर आपल्या किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्लँड आहे, घशामध्ये थायरॉइड ग्लँड आहे, ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे. अशा आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या ग्लँड आहे. या ग्लँडला सुद्धा नर्व गेलेल्या असतात आणि ह्या नर्व्स ज्या असतात, ह्या नर्व्स ह्या ग्लँडला पण ऑर्डर देत असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला ज्यावेळेस भजीचा वास येतो तर सेन्स ऑर्गन्समध्ये नाकाला कळतं की अरे भजी होत आहे घरामध्ये. भजी झाल्याबरोबर नाक आपल्याला सांगतं की भजी तळली जाते, गरम गरम भजी. तर ते सेन्स ऑर्गन मधून म्हणजे नाकामधून तो वास आपल्या डोक्यात जातो, डोक्याला कळतं की वा भजी तळली जात आहे. मग भजी आता खाल्ली जातील, मग लगेच आपल्या तोंडामध्ये लाळ जी येते गळायला सुरुवात होते. तर आपल्याला खायचं असतं म्हणून ते लाळ गळायला सुरुवात होते. सो दिस इज अ वन टाइप ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. ही नर्वस सिस्टीमची ऍक्शन आहे. सेन्स ऑर्गन कडून सेन्स आपल्याला मिळतो आणि त्याच्यानुसार आपण आपलं कार्य जे आहे ते करत असतो. सो सेन्स कसला मिळाला, भजी तयार होत आहे हा सेन्स मिळाला. आणि काम कुठलं होतंय, तर आपल्या तोंडामध्ये लाळ गळते, हे काम होतंय. सो हे ट्रान्सफर ऑफ स्टिम्युलस जो आहे हा सगळा नर्व सिस्टीम मधून जात असतो, न्यूरॉन मधून जात असतो. न्यूरॉन पासून नर्व बनलेले असतात. ओके. आता ह्या नर्व्सचे फंक्शन्स वेगळे वेगळे असतात, वेगळ्या वेगळ्या. काही सेन्स ऑफ स्मेल घेऊन जातात, काही सेन्स ऑफ लाईट घेऊन जातात, काही सेन्स ऑफ साऊंड घेऊन जातात. म्हणून यांचे फंक्शन वेगळे वेगळे असल्यामुळे यांचे शेप आणि साईज पण वेगळे वेगळे असते. आणि वेगळ्या वेगळ्या शेप आणि साईजमध्ये नर्वस सिस्टीमच्या नर्व्स आणि न्यूरॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. आपण स्पेशलाइज्ड अशा नर्व्स नाही बघणार आहे. आपण कॉमन अशा ज्या आहेत, कॉमन न्यूरॉन जे जे स्ट्रक्चर आहे, कॉमन न्यूरॉनचे जे स्ट्रक्चर आहे, जे सगळ्या न्यूरॉनमध्ये आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं, असं जनरल न्यूरॉनचं एक स्ट्रक्चर आपण पाहणार आहे. जसं आपण प्रोकॉरियोटिक सेलचं स्ट्रक्चर पाहिलं तसं आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहणार आहे. नाव न्यूरॉन्स मी तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रीमली स्पेशलाइज्ड असतात. म्हणजे सेन्स घेऊन जाण्याचंच काम त्यांच्याकडून होत असतं, दुसरं कुठलंही काम त्याच्याकडून होत नाही.
फक्त सेन्स घेऊन जाण्याचं म्हणजे स्टिम्युलस घेऊन जाण्याचं काम फक्त या नर्व्समधून होत असतं, म्हणून ह्या एक्स्ट्रीमली स्पेशलाइज्ड असतात. तर एक्स्ट्रीमली स्पेशलाइज्ड असतात. तर मग सिम्पल सेल कोणत्या असतात? तर स्टेम सेल ह्या सगळ्यात सिम्पल सेल असतात किंवा बेसिक सेल्स असतात. बेसिक सेल्स म्हणजे स्टेम सेल्स. आणि ह्या स्टेम सेलपासून मग वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हायली स्पेशलाइज्ड सेल्स बनत असतात. तर आपल्या शरीरामधल्या कुठल्या पण सेल्सचा नाश झाला किंवा कुठल्या पण सेल्स ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रॉय झाल्या, तर स्टेम सेलपासून आपण त्या सेल्स बनवू शकतो आणि त्या डिस्ट्रॉय झालेल्या सेल्स रिप्लेस करू शकतो, ज्यालाच आपण स्टेम सेल थेरपी असं म्हणतो. तर स्टेम सेल हे आपल्या शरीरातल्या सगळ्यात बेसिक सेल आहेत. आणि नर्वस सिस्टीममध्ये ज्या न्यूरॉन्स असतात, ह्या न्यूरॉन्सच्या सेल्स, लिव्हरच्या सेल्स, पॅन्क्रियासच्या सेल्स, किडनीच्या सेल्स, किडनीमध्ये नेफ्रॉन असतो आणि सेमिनिफेरस ट्युब्यूल असते, युरिनिफेरस ट्युब्यूल असते. तर ह्या युरिनिफेरस ट्युब्यूल नंतर टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल्स, ह्या हायली स्पेशलाइज्ड सेल्स आहेत. ह्या हायली स्पेशलाइज्ड सेल्स ज्या असतात याच्यामध्ये नर्वस सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत ह्या सगळ्यात जास्त स्पेशलाइज्ड, आणि सगळ्यात जास्त स्पेशलाइज्ड असल्यामुळे दे कॅनॉट डिव्हाइड. नर्वस सिस्टीम ज्या आहेत या नर्वस सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत म्हणजे न्यूरॉन आहे, या न्यूरॉनपासून दुसरा न्यूरॉन तयार होत नाही, तिसरा न्यूरॉन तयार होत नाही. किंवा जर समजा एखाद्या नर्वस सिस्टीमच्या पार्टला धक्का लागला आणि तिथला नर्वस टिश्यू डॅमेज झाला, तर तो डॅमेज झालेला टिश्यू परत बनवू शकत नाही. तो डॅमेज जो असतो तो परमनंट डॅमेज असतो. म्हणून पॅरालिसिस होण्यापासून आपण वाचवू शकतो, पण पॅरालिसिस झाल्यावरती परत पॅरालिसिस झालेला माणूस 100% रिकवर झाला आहे असं होत नाही, कारण डॅमेज झालेला नर्वस टिश्यू जो आहे तो परत पुन्हा कधीही येऊ शकत नाही. सो नर्वस सिस्टीम कॅनॉट डिव्हाइड, आणि नर्वस सिस्टीमच्या सेल्स ज्या आहेत त्या डिव्हाइड होत नाही आणि त्यापासून नवीन सेल जी आहे ती बनत नाही. ओके. आपल्या शरीरामध्ये 10⁻10 किंवा 10⁻11 न्यूरॉन्स आहेत. ओके. तर एवढे सगळे न्यूरॉन्स आपल्या शरीरामध्ये आहेत. टोटल आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 10वा घात किंवा 11वा घात न्यूरॉन्स आपल्या शरीरामध्ये सेल्स असतात. ओके. आता ह्या न्यूरॉनचा स्ट्रक्चर आपण ज्यावेळेस पाहायला जातो तर ह्या न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 4 बेसिक पार्ट दिसतात. पहिला पार्ट म्हणजे सेल बॉडी किंवा सोमा, दुसरा पार्ट म्हणजे डेंड्राइट्स, तिसरा पार्ट म्हणजे ॲक्झॉन आणि चौथा पार्ट म्हणजे टर्मिनल बटन्स. सो सेल बॉडी काय असते? तर सेल बॉडी म्हणजे एक सेल असते, त्याच्या सगळ्या बाजूंनी डेंड्राइट्स दिलेले असतात. त्या सेलच्या मध्ये न्यूक्लियस असतो आणि सगळ्या बाजूंनी त्या सेलला डेंड्राइट्स जोडलेले असतात आणि एका बाजूला त्या सेलला ॲक्झॉन असतो. तर असं जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हणतात सेल बॉडी किंवा सोमा. ओके. आणि त्या सोमाला जोडलेले सगळ्या बाजूंनी जोडलेले असे जे डेंड्राइट्स असतात, ते डेंड्राइट वेगळ्या वेगळ्या बाजूंनी वेगळ्या वेगळ्या दिशांनी सेन्स घेऊन आलेले असतात आणि त्या सगळ्या सेन्स जे आहेत ते सोमामध्ये एकत्र येतात आणि सोमामधून ते सगळे सेन्स जे आहेत ते ॲक्झॉनमध्ये पास होतात. सो सेल बॉडी जी आहे हिला सगळ्या बाजूंनी जे जोडलेल्या नर्व्स असतात त्या नर्व्सला डेंड्राइट्स म्हणतात. आलं लक्षात? त्या डेंड्राइटपासून जो एकच जातो तो असतो ॲक्झॉन. आता ह्या ॲक्झॉनचे 2 प्रकार आहेत. काही ॲक्झॉनवरती मायलिनचं शीथ असतं, तर त्याला आपण म्हणतो मायलिनेटेड नर्व फायबर, आणि काही ॲक्झॉनमध्ये मायलिनचं शीथ नसतं तर त्याला आपण म्हणतो नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. या ॲक्झॉनवरती जे शीथ असतं या शीथवरून नर्व सेलचे 2 प्रकार पडतात, मायलिनेटेड नर्व फायबर आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. ही जी मायलिनेटेड नर्व फायबर असते याच्यामध्ये ॲक्झॉनवरती जे शीथ असतं ते इन्सुलेटिंग मटेरियलचं असतं आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो इकडून तिकडे जात नाही. नर्वमधून स्टिम्युलस जातो, तर स्टिम्युलस जातो म्हणजे काय जातो तर ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल जात असतं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आणि तो -92 मिलीव्होल्ट असा करंट असतो. ॲक्च्युली आपल्या नर्वस सिस्टीममधून जो जातो तो करंट जात असतो. तर तो करंट मायलिनेटेड नर्व फायबरमधून बाहेर पास होत नाही
किंवा बाहेर जात नाही, त्याचं डिपोलरायझेशन होत नाही. जो चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज, त्याचं डिपोलरायझेशन मायलिन शीथमधून होऊ शकत नाही, कारण मायलिन शीथ जे आहे ते इन्सुलेटेड मटेरियलचं बनलेलं आहे. सो ॲक्झॉन जो आहे तो ॲक्झॉन हा सोमापासून दुसऱ्या सोमापर्यंत जाणारा एक जाड असा, डेंड्राइटपेक्षा थोडासा जाड असतो हा ॲक्झॉन असतो. आणि ते दोन प्रकारचे असतात, मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड. आता ह्या ॲक्झॉनच्या शेवटच्या बाजूला, दुसऱ्या बाजूला परत छोटे छोटे डेंड्राइट्स निघालेले असतात. आणि हे डेंड्राइट्स मसल्समध्ये जातात किंवा ग्लँड्समध्ये जातात किंवा दुसऱ्या एका टिश्यूमध्ये गेलेले असतात. हे सगळे बारीक बारीक नर्व्स, डेंड्राइट्स त्यांना आपण म्हणू, हे त्या नर्वमध्ये किंवा मसलमध्ये गेलेले असतात किंवा ग्लँडमध्ये गेलेले असतात. आणि त्याच्या शेवटच्या साईडला एक छोटे छोटे टोकावरती छोटे छोटे बटन्स असतात. त्या बटन्सला आपण म्हणतो टर्मिनल बटन्स. या टर्मिनल बटनमधून तो जो चार्ज आहे तो चार्ज त्या मसल्सला दिला जातो आणि त्या चार्जनुसार ते मसल्स जे ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतात आणि मग त्या मसल्समध्ये ॲक्टिव्हिटी घडून येते. आणि ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती अशा रीतीने त्या नर्व्हमधून आलेल्या इम्पल्सनुसार काम करत असते. सो असे हे न्यूरॉन्स जे आहेत हे चार न्यूरॉन्सचे चार बेसिक पार्ट आहेत. हे सेल बॉडी किंवा सोमा, नंतर डेंड्राइट्स, नंतर ॲक्झॉन आणि टर्मिनल बटन्स. बरोबर. तर अशा रीतीने आपण हे आज 2 टॉपिक बघितले. पहिलं म्हणजे नर्वस सिस्टीमचे टाईप्स, दुसरं म्हणजे नर्व किंवा न्यूरॉन म्हणजे काय, आणि तिसरं काय तर परत एक फास्ट रिकॅप करून घेऊ आपण.